नई मुंबई के नेरुल सिरौने गांव में एकता मित्र मंडल और जन जागृति महिला मंडल द्वारा नवरात्रि उत्सव के अवसर पर महिलाओं के लिए हल्दी कुमकुम का समारोह का किया गया आयोजन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई ब्यूरो रिपोर्ट। नई मुंबई के नेरुल स्थित सिरौने गांव में एकता मित्र मंडल और जन जागृति महिला मंडल द्वारा नवरात्रि उत्सव के साथ मनाया गया। हर साल की तरह इस साल भी नवरात्रि उत्सव मनाया जा रहा है और महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर महिलाओं के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित भी किए गए और शिवसेना जिला प्रमुख शीतल कचरे और उपस्थित गणमान्य व्यक्तियों में शुभ हाथों से महिलाओं को पैठानी साड़ी प्रदान की गई। पूर्व नगर सेवक गणेश सुतार, जनजागृति महिला मंडल अध्यक्ष सुजाता गानेश्वर सुतार, सामाजिक कार्यकर्ता अविनाश के साथ में सभी लोग इस कार्यक्रम में भाग लेने के लिए उपस्थित रहे। बेकारी घटनेला फरक समजण्याचं कारण महाभारताच्या अर्जुनाने सांगितलं होतं, अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय, तर त्याला काय दिसलं होतं माशाचा, आणि तुम्हाला काय दिसतंय मातली। बरोबर आहे? ए चल बेटा, रेडी कंबर डोकं चला 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 कंबर गुडघा खांदा डोकं खांदा हा थोडीशी तुम्ही पुढे कंबर गुडघा आगे दुर्गा माता की जय भवानी, जय शिवाजी। मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या आयोजिका सर्व सुजनताई सुतार आणि आमच्या प्रतिभाताई यांच्या वतीने या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान होतो आहे। या कार्यक्रमासाठी कसं मॅडम आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी त्याचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। प्रतिभाताई सुतार त्याचबरोबर कुठे आले एक मिनिट पडलेला आहे, एक मिनिट पडलाय हा चिंता इकडे पडलं तिकडे हा चला हा हात पाठीला तीन बंगल्यामध्ये तीन आहेत जास्त तीन वाले हजर का हा ओके ठीक आहे। या राऊंडला राऊंडला आहेत यामध्ये तुम्ही नाव घेऊन सुंदर काढून ठेवा, सुंदर काढून ठेवा सुंदर चला बरोबर काढून त्या वडिलांचं नाव घेऊन घ्या हा
सुजाताताई, आज देखील आपल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हळदी कुंकू हा मोठ्या प्रमाणात इथे झालेला आहे आणि प्रत्येक महिलेला इथे पारितोषिक आहे, गिफ्ट आहे. तुम्ही वाटत एकूणच हेतू काय आणि नवदुर्गांना काय माहिती? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मी सौ सुजाता ज्ञानेश्वर सुतार, जनजागृती महिला मंडळ अध्यक्ष. आज नवरात्रीचा आपला 7वा दिवस आहे, अष्टमी आहे आणि आपला हळदी कुंकू दरवर्षीप्रमाणे अगद्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जवळजवळ हजारो एक महिला या कार्यक्रमास उपस्थित राहतात आणि मी तर सांगेन की महिलांची एक ताकद आहे. ताकद म्हणण्यापेक्षा आपण 9 दिवस जे नवरात्र उत्सव साजरे करतो त्याच्यात देवीचे जसे रूप असतात तसेच महिलांचेही असतात. प्रत्येकाच्या अंगी एक वेगवेगळा गुणधर्म असतो. हे सगळे एकत्र येऊन एक महिला शक्ती तयार होते. सर्व हे एकत्र येऊन एक महिला शक्ती तयार केली जाते आणि त्या महिला शक्तीचा आज तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाच असेल. तरी मी ह्या आपल्या हळदी कुंकूच्या समारंभाच्या दिवशी सर्वांना विनंती करेन का प्रत्येक महिलेने प्रत्येकाची ताकद बना. आजच्या नवशक्ती आणि सगळ्यांची एकजूट झाली तर ही आपली पुढे ताकद वाढू शकते. तर माझा आज जनजागृती महिला मंडळ असेल, तसेच माझे महिला बचत गट आहेत, 50 महिला बचत गट आहेत, त्या महिला असतील, सदस्य असतील, अध्यक्ष आहेत, सचिव आणि बाकीच्या सगळ्या घरेलू कामगार वगैरे सगळ्या महिलांनी ह्या आजच्या कार्यक्रमाचा उपभोग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय खरोखरच त्याच्यासाठी आपलं कॉन्टॅक्ट लागतं महिलांसोबत. जो आपला संवाद आहे, आपलं त्यांच्याशी कनेक्शन आहे. जरी आमचं षष्टीला नेहमीप्रमाणे हळदी कुंकू केला जातो, पण तो काही कारणास्तव आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे षष्टीच्या दिवशीच आपल्याला वाशीला 2 पक्षप्रवेश आणि अनेक कार्यक्रम असल्यामुळे ते आम्ही रद्द केलं आणि त्याचा काहीच बॅनरबाजी नाही, काहीच नाही. फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर एवढ्या महिला उपस्थित राहिल्या. त्याबद्दलही मी सर्व महिलांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगतील, आज नवरात्री उत्सवानिमित्त आज इथे हळदी कुंकू ठेवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत, इन्व्हिटेशन या महिला इथे आलेल्या आहेत. एकच गर्दी इथे पाहायला मिळते. काय सांगतील? नमस्कार. एकता मित्र मंडळ आयोजित जनजागृती मंडळ आणि चिरवणे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव हा 32वा वर्ष आहे नवरात्रीचा. दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकूचा दिवस आमचा षष्टीचा असतो, पण यावर्षी आम्ही अष्टमीला घेतला होता. पण दरवर्षी हीच गर्दी असते महिलांची आणि महिला उत्सुकता असतात की चिरवणे प्रतिष्ठानच्या इथे आणि एकता मित्र मंडळ आयोजित नवरात्री उत्सवचा हळदी कुंकू कधी असतो. कारण की इथे येताना महिला आनंदाने येतात, कारण की आपल्या इथे कार्यक्रम होतात. त्याच्यामध्ये महिला कधी बाहेर नाही पडत. महिलांना यावेळेस एक आपला मंच भेटतो की खेळायला मिळते. आपल्यासाठी आपण एक दिवस आपण देतो, हा मेन असतो. तर या निमित्ताने मी एक सांगेन की महिला ही शक्ती ही देवीचाच अवतार आहे आणि आज नवरात्री उत्सव निमित्ताने मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या पण शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगतील, आज नवरात्री उत्सवानिमित्त आज इथे हळदी कुंकू ठेवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत, इन्व्हिटेशन या महिला इथे आलेल्या आहेत. एकच गर्दी इथे पाहायला मिळते. काय सांगतील? नमस्कार. एकता मित्र मंडळ आयोजित जनजागृती मंडळ आणि चिरवणे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव हा 32वा वर्ष आहे नवरात्रीचा. दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकूचा दिवस आमचा षष्टीचा असतो, पण यावर्षी आम्ही अष्टमीला घेतला होता. पण दरवर्षी हीच गर्दी असते महिलांची आणि महिला उत्सुकता असतात की चिरवणे प्रतिष्ठानच्या इथे आणि एकता मित्र मंडळ आयोजित नवरात्री उत्सवचा हळदी कुंकू कधी असतो. कारण की इथे येताना महिला आनंदाने येतात, कारण की आपल्या इथे कार्यक्रम होतात. त्याच्यामध्ये महिला कधी बाहेर नाही पडत. महिलांना यावेळेस एक आपला मंच भेटतो की खेळायला मिळते. आपल्यासाठी आपण एक दिवस आपण देतो, हा मेन असतो. तर या निमित्ताने मी एक सांगेन की महिला ही शक्ती ही देवीचाच अवतार आहे आणि आज नवरात्री उत्सव निमित्ताने मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या पण शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.